आधीच खिसा फाटलाय आणि त्याच्यात हे आणखी जेव्हा 4:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे ज्यावेळेस बैठक लागते मुंबईत, त्यावेळेस बावनकुळेंचा 4:30 वाजताच कसं काय प्रोग्राम येतो इथं जालन्यात? तिसऱ्यांदा लागलेली बैठक ती सुद्धा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर म्हणण्यापेक्षा आमच्यावर आली. तिच्या लग्नाला 1700 विघ्न असं आमचं झालेलं आहे. आम्हाला तोंड दाबून बुक्क्याचा मार सुरू असल्यासारखं आहे. दौऱ्यात 5 मिनिटं शेतकऱ्यांसाठी नाही तुमच्याकडे? अरे काय आढावा घेणार आहेत तुम्ही? इथं जर तुम्ही प्रश्नच समजून घेणार नसले तर आढाव्यात काय करणार आहे? त्याच्यामुळे आज त्या शेतकऱ्यांबरोबर काय राजकारण करता? बरोबरीचं करा ना. खमक्या पहा नाही 5 मिनिटासाठी तरी बावनकुळे साहेबांचा इथं वेळ द्यावा. कोणत्या दिवशी बैठक लागेल तर मला वाटतं ते VC द्वारे कुठलेही अधिकारी आम्हाला चालणार नाहीत. दुसरं असं जर बैठक लावायचीच असेल तर ती कदापि रद्द होणार नाही हे तुम्ही ठरवून घ्या. आम्ही इथं येण्याच्या ऐवजी तिथंच अरबी समुद्रात उड्या घेऊ हे निश्चित ध्यानात ठेवा. नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाला आज 98 दिवस झाले. पूर्वीच्या काळी म्हण होती करून 98 वाजले पण आमचं काही होईना, तर हे तसे 98 आमचे आज वाजलेले. मिटिंगा लागत नव्हत्या, आम्ही पाठपुरावा करून न कलेक्टर ऐकत होते ना कोणी मंत्री ऐकत होते. आता इकून तिकून शिंदे साहेबांना पहिली मिटिंग लावली, तिथं जाऊन आलो, रद्द झाली. तसेच हात हलवत परत आलो. परत कालची मीटिंग लावली होती, पूर्ण प्रोग्राम आला होता. रात्री 1:30 वाजता कळालं किंवा रद्द झाली, नाहीतर आम्ही सकाळी 6 वाजता निघणार होतो. बरं तरी झालं किमान रात्रीतून मेसेज मिळाला, नाही तर आमचे 5-50 हजार रुपये कालांकी गेले होते. मागच्या वेळेस 50 हजार रुपये गेले. आधीच खिसा फाटलाय आणि त्याच्यात हे आणखी आता आजची मीटिंग परत आलं होतं की उद्या मीटिंग आहे. तर उद्या मीटिंग आहे म्हणजे कसं चाललंय हे सगळं जनतेला कळू द्या तुमच्या माध्यमातून. जेव्हा 4:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे ज्यावेळेस बैठक लागते मुंबईत, त्यावेळेस बावनकुळेंचा 4:30 वाजताच कसं काय प्रोग्राम येतो इथं जालन्यात? मग तेच अधिकारी कलेक्टर SDM ला सगळ्यांना त्या VC द्वारे तिथं जॉईन व्हायचे. मग ते महसूल मंत्री असताना त्यांनी महसूल मंत्र्या इथं स्थानिक पातळीवर असताना तिकडे जायचं की VC द्वारे जॉईन व्हायचं? म्हणजे ते त्या बैठकीला त्यांना हजर होऊ द्यायचं नाही. म्हणजे काय राजकारण काय चाललं हेच आम्हाला कळायला तयार नाही. राहिलं जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्याचे MSSRDCचे रस्ते विकास महामंडळाचे, ते सुद्धा उपलब्ध नव्हते. आता ती पण म्हणजे आता ही तिसऱ्यांदा लागलेली बैठक ती सुद्धा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर म्हणण्यापेक्षा आमच्यावर आली. आम्हीच खोतकर साहेबांना विनंती केली की उद्या आता मला वाटतं नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधनाचा सण आहे, तिकडं अधिकारी नसणार. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक 5 वाजता मला माहिती मिळाली की मुंबई उपनगर आणि तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करून टाकली. म्हणजे उद्या जर गेलो असतो तर 3 दिवस आम्ही उपाशी मेलो असतो तिथं. मग आता बैठकला केव्हा लागते त्याचं काही माहिती नाही. पण मला वाटतं हे काय करायचं नाही की काहीतरी काय चेटकी लागली का कायच ती भाषा होती, काहीतरी रास दिसायची पण भरली का असं वाटायचं की 50 पोते भरते आणि ती 10 पोते बी नाही भरायची. म्हणजे नेमकं काही कळणार. नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न असं आमचं झालेलं आहे. आम्हाला तोंड दाबून बुक्क्याचा मार सुरू असल्यासारखं झालंय. आता उद्या आम्ही ही बी मागणी केली होती की बावनकुळे साहेबांच्या दौऱ्यात त्यांना इथून तिथून 3 दिवसाचा दौरा आहे. पुरा उद्या दुपारपासून रात्री 10 वाजेपर्यंत ते जालना जिल्ह्यात आहेत. मग त्याच्यात आमच्या दौऱ्यात 5 मिनिटं शेतकऱ्यांसाठी नाही तुमच्याकडं? ह्या नेत्याच्या घरी त्या नेत्याच्या घरी तिथं मुक्काम इथं मुक्काम. अरे मग शेतकऱ्यांचे कोणी पाहणार आहे? हा जसा नगरविकास खात्याशी, जसा सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम ह्या खात्याशी संबंधित विषय, तसाच हा अर्ध्याच्या वर महसूल खात्याशी संबंधित विषय. कारण की जो भूमी संपादन प्रक्रियेत महसूलचे अधिकारी कर्मचारी, तुमच्या भूमी अभिलेखचे अधिकारी कर्मचारी हे सगळे त्याच्यात येतात. त्यामुळे त्यांनी आढावा घेताना उद्या आढावा घेणार आहेत म्हणे, त्या खात्याचा मूल्यांकन विभागाचा आढावा घेणार आहेत, तुमच्या भूमी अभिलेखचा आढावा घेणार आहे. अरे काय आढावा घेणार आहेत तुम्ही? इथं जर तुम्ही प्रश्नच समजून घेणार नसले तर आढाव्यात काय करणार आहे? त्याच्यामुळे आजही माझी विनंती या माध्यमातून, जे कोणी राजकारण करायचं करा, तुम्हाला राजकारण करायचंच आहे, पण ज्या पब्लिकशी, ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून आले त्या शेतकऱ्यांबरोबर काय राजकारण करता? बरोबरीचं करा ना. खमक्या पहा ना, खमक्या लोकांशी हे करा ना, आमच्याशी काऊन?
तर त्यामुळं मला आजही विनंती आहे की ते झालेली चूक दुरुस्त करतील इथले नेते मंडळी जे कोणी असतील त्यांनी 5 मिनिटासाठी तरी बावनकुळे साहेबांचा इथं वेळ द्यावा, आमच्या भावना समजून घ्याव्या, रास्त असेल तर त्या संदर्भात सूचना द्याव्यात आणि त्या दुरुस्त कराव्यात अशी आमची मागणी. राहिलं आता शिंदे साहेबांनाही तुमच्या माध्यमातून विनंती आहे, त्यांची जरी चूक नसेल परंतु ज्यावेळेस ते एक बैठक लावतात त्यावेळेस त्यांचं नियोजन असलं पाहिजे. कारण की तुम्ही शेतकऱ्यांना इथून बोलवतात, एवढे मोठे अधिकारी जमा करतात आणि 4 वर्षापासून रखडलेला विषय ते गांभीर्यानं घ्यावा लागेल. आता ज्या कोणत्या दिवशी बैठक लागेल तर मला वाटतं ते VC द्वारे कुठलेही अधिकारी आम्हाला चालणार नाहीत. इथले अधिकारी सुद्धा तिथं बोलवा. कारण VC द्वारे काय होतं, कधी कनेक्ट होतं, कधी आवाज येतो, कधी काय सांगायचं काय कळत नाही. ते सगळे अधिकारी तिथं बोलवा तरच आम्ही बैठकीला येऊ, नाही तर त्या बैठकीपासून काय साध्य होणार नाही, काय मिळणार नाही आमची हे. आणि दुसरं असं जर बैठक लावायचीच असेल तर ती कदापि रद्द होणार नाही हे तुम्ही ठरवून घ्या. नाही तर आम्ही इथं बैठक जर रद्द झाली इथलच्या नंतरची गेल्यानंतरची मुंबईत, तर मी सांगतो आम्ही इथं येण्याच्या ऐवजी तिथंच अरबी समुद्रात उड्या घेऊ हे निश्चित ध्यानात ठेवा आणि त्या हिशोबाने बैठक लावू.